नमस्कार. कधी विचार केलाय का की रोज फक्त 2 किलोमीटर धावल्याने फक्त 30 दिवसात शरीरात नक्की काय बदल होऊ शकतात? चला, आज आपण अंदाज न लावता थेट विज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर हा संपूर्ण प्रवास समजून घेऊया. चला सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नानं. रोज थोडंसं धावण्याने खरंच आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का? बहुतेक जण धावायला सुरुवात का करतात? तर वजन कमी करण्यासाठी, बरोबर? तर मग बघूया, या 30 दिवसांच्या प्रवासात खरंच वजन कमी होतं का? आणि हो, फक्त वजनच नाही तर स्टॅमिनाचं काय? आपली सहनशक्ती वाढते का? आपला एकूण फिटनेस सुधारतो का? चला हेही जाणून घेऊया. तर मग चला सुरुवात करूया. आज आपण कोणतेही अंदाज लावणार नाही, फक्त सायन्स आणि प्रत्यक्ष अनुभव याच्या आधारावर आपण पाहणार आहोत की प्रत्येक आठवड्यात आपलं शरीर नक्की कसं बदलतं. पहिला आठवडा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि खरं सांगायचं तर सगळ्यात चॅलेंजिंग सुद्धा. कारण आपलं शरीर एका नवीन बदलाला सामोरं जात असतं, जणू काही त्याला एक धक्काच बसतो. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये धाप लागणं, पाय एकदम जड वाटणं आणि दुसऱ्या दिवशी अंग दुखणं हे अगदी नॉर्मल आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. उलट हे एक चांगलं लक्षण आहे की आपली हृदय आणि रक्ताभिसरण संस्था या नवीन आव्हानासाठी स्वतःला तयार करत आहे. आणि मग बरोबर याच त्रासामुळे डोक्यात एकच विचार येतो, अरे यार, हे आपल्यासाठी नाहीच आहे. याच टप्प्यावर अनेक जण धावणं सोडून देतात. पण नाही, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा त्रास म्हणजे काही फेल्युअर नाहीये. उलट हे एक साईन आहे की आपलं शरीर बदलायला सुरुवात करतंय, ते मजबूत होतंय. यालाच अडॅप्टेशन म्हणतात. ओके, पहिला आठवडा पार केला. आता येऊया दुसऱ्या आठवड्याकडे. पहिल्या आठवड्याच्या संघर्षानंतर आता आपल्या शरीराचे इंजिन खऱ्या अर्थाने सुरू व्हायला लागतं. दुसऱ्या आठवड्यात ना एक कमाल बदल दिसायला लागतो. जिथे आधी धाप लागायची तिथे आता श्वास जास्त कंट्रोलमध्ये येतो. स्नायू ऑक्सिजनचा जास्त चांगल्या प्रकारे वापर करतात. त्यामुळे वेग स्थिर होतो, थकवा लवकर जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला मूडही सुधारतो. याला व्यसन समजू नका, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. धावल्यामुळे आपल्या मेंदूत डोपामाइन आणि एंडॉर्फिन्स सारखे हॅपी हॉर्मोन्स तयार होतात आणि त्यामुळेच आपल्याला छान वाटायला लागतं आणि शरीर पुन्हा धावण्यासाठी तयार होतं. आता येतो खरा गेम चेंजर, तिसरा आणि चौथा आठवडा. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ खरंच दिसायला लागतं. आता बदल फक्त जाणवत नाहीत तर ते दिसूही लागतात. हे आपल्या सातत्याचं पहिलं बक्षीस आहे. आपल्याला जाणवेल की पोट थोडं सपाट वाटतंय, शरीर एकदम हलकं वाटायला लागतंय, रात्रीची झोप शांत लागतेय आणि एक खूप महत्त्वाचा बदल म्हणजे आपला रेस्टिंग हार्ट रेट कमी होतो, जे एका निरोगी हृदयाचं लक्षण आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वजन कमी होण्याचं गणित सोपं आहे. कॅलरी डेफिसिट आणि सातत्य, म्हणजे आपण जेवढ्या कॅलरीज खातो त्यापेक्षा जास्त जाळाव्या लागतात. त्यामुळे धावण्यासोबतच योग्य आहारावर लक्ष ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि चौथ्या आठवड्यापर्यंत एक कमाल गोष्ट होते. जे 2 किलोमीटर धावणं सुरुवातीला एक मोठं चॅलेंज वाटत होतं, तेच आता अगदी सोपं वाटायला लागतं. आणि इथूनच आपण आपलं अंतर वाढवण्याचा विचार करू शकतो. ओके, तर 30 दिवसांत काय काय होऊ शकतं हे तर आपण पाहिलं, पण अपेक्षा वास्तववादी ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होऊ शकत नाही हेही समजून घेऊया. हे समजून घ्या, धावणं म्हणजे काही जादू नाही. एका महिन्यात 6 पॅक ॲब्स बनणार नाहीत, 10 किलो फॅट कमी होणार नाही आणि मॅरेथॉन धावण्याइतका स्टॅमिना पण तयार होणार नाही. त्यासाठी खूप जास्त वेळ आणि मेहनत लागते. तर मग या सगळ्याचा सारांश काय? या प्रवासातून आपल्याला नक्की काय शिकायला हवं? 2 किलोमीटरनी सुरुवात करणं हेच सगळ्यात बेस्ट का आहे माहितीये? कारण ती खूप अवघड वाटत नाही. त्यासाठी खूप वेळ काढावा लागत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्यातून धावण्याची एक सवय तयार होते, जी लाँग टर्ममध्ये खूप कामी येते. आणि हेच तर खरंच सिक्रेट आहे. इंटेन्सिटीपेक्षा कन्सिस्टन्सी जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे रोज थोडं पण सातत्याने केलेलं काम कधीतरी केलेल्या जास्त कामापेक्षा खूप जास्त परिणामकारक ठरतं. तर हा आहे 30 दिवसांचा संपूर्ण ब्लूप्रिंट. मग आपण तयार आहात का हे चॅलेंज स्वीकारायला? जर आपण हा प्रवास सुरू करत असाल तर कमेंटमध्ये 2 km स्टार्टेड असं नक्की लिहा. चला हा प्रवास एकत्र सुरू करूया. शेवटी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. हुशारीने धावा, रन स्मार्ट, सुरक्षित रहा, रन सेफ आणि मजबूत बना, रन स्ट्रॉंग. आपल्या या 30 दिवसांच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.